कथेचं नाव भरपाई. लेखक सुनील गोबुरे. चला वाडीवाले उतरून घ्या. चला उतरला का? मुंबईची पुणे एसटी बस त्या छोट्याशा स्टँडमध्ये शिरली. तसा कंडक्टरनं आवाज दिला. गाडी थांबली. तशी 3-4 माणसं हातातल्या भाज्यांच्या बुट्ट्या घेऊन उतरले. 1-2 नवीन प्रवासी चढले. कंडक्टरनं बसमध्ये शेवटपर्यंत एक नजर टाकली. सर्वात मागच्या सीटवर झोपलेली व्यक्ती ती अजून उतरली नव्हती. त्यानं हाक दिली, ओ तात्या, उतरा, वाडी आली. ए मावशी, हाक दे ग त्याला. ते बघ, तो तुझ्या मागच्या सीटवर झोपलाय बघ ताणून. म्हातारीनं मागं वळून त्या झोपलेल्या माणसाला हलवलं. ए बाबा, उठ, तुझं गाव आलं बघ. गाडी खोळंबल्या तुझ्यासाठी. अरे उठला का बाबा? तो ताडकन उठून बसला. त्यानं आधी म्हातारीला आणि मग कंडक्टरला पाहिलं. खिडकीतून बाहेर पाहिलं आणि विचारलं, कुठलं गाव आले? कंडक्टर वैतागून म्हणाला, ए तात्या, वाडीला उतरायचंय ना? खोतवाडी आली तुझी. उतरायचं तर लगोलग उतर, नाहीतर पुढचं तिकीट काढ. तिकिटाचं नाव काढताच तो चटकन उठला आणि म्हणाला, नाही, इथंच उतरायचंय मला. असं म्हणत त्यानं आपली जीर्ण रेक्झिन बॅग उचलली आणि भरल्या गाडीतून वाट काढीत खाली उतरला. धूळ उडवीत एसटी निघून गेली. तसं त्यानं चहू बाजूला पाहिलं. बरंच बदललं होतं गाव. साहजिकच होतं. 25 वर्षापूर्वी त्यानं गाव सोडलं होतं. 25 वर्ष. जणू एक उभा जन्म या 25 वर्षात गेला होता त्याचा. एकाच जन्मात 2 आयुष्य जगला होता तो. बॅग घेऊन तो समोरच्या शेड वजा हॉटेल पाशी आला. पोह्याचा भज्याचा वास घमघमला. तशी पोटातल्या भुकेला जाग आली त्याच्या. हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेल्या माणसानं, बहुधा मालकच असावा तो, त्याला निरखत विचारलं, तात्या, नवीन दिसता या गावात, कुणाकडे आलाय? त्यानं मालकाकडे पाहिलं आणि परत नजर फिरवली. समोर लावलेल्या आरशात त्यानं स्वतःला चटकन पाहिलं आणि त्याच्या मनात आलं, 25 वर्ष झाली गाव सोडून. नाही, या रूपात कोणी नाही ओळखणार आपल्याला. नाही ओळखणार. नवीन आहे या गावात. कामासाठी आलोय. टेबलवर आपली बॅग ठेवत तो एका खुर्चीत बसता झाला. एक भजी प्लेट आणि एक चहा द्या, असं म्हणत त्यानं विषय बदलला. हॉटेल मालक गरम कांदा भजीची प्लेट घेऊन आला आणि त्याच्याकडे पुन्हा एकदा निरखून पाहत प्लेट त्याच्या समोर ठेवली. त्यानं चटकन एक भजी उचलला आणि तोंडात घातला. गरम कांद्यानं जीभ चरकन भाजली. ती भजी कशी बशी पोटात ढकलून त्यानं उरली प्लेट सावकाशपणे संपवली. पण चहा मात्र त्यानं एका दमात संपवला. एव्हाना आणखी गिराईक आल्यानं मालकाचं लक्ष आता त्याच्याकडे नव्हतं. बॅग घेऊन तो काउंटरवर आला. तसं मालकानं म्हटलं, 15 रुपये झाले तात्या तुमचे. वरच्या खिशातली 20ची नोट देत त्यानं विचारलं, भैरवनाथाच्या देवळाकडे जायचा रस्ता जरा सांगता का? 5चं नाणं परत करत मालक म्हणाला, हा, ते तिकडं बघा. बाजारातनं एक रस्ता आहे. मग असं स्टँडमधनं बाहेर पडा आणि त्या चौकातनं डावीकडे वळून मग तुम्ही सरळ जावा. कुठं सुद्धा वळायचं नाही. थेट मंदिरात जाता. मग त्याच्याकडं परत बारीक नजरेनं पाहत मालक म्हणाला, आणि हा, भर बाजारातनं जायचं नसेल ना तर इकडे बघा, त्या चौकातनं असं उजवीकडे वळा आणि मग जरा पुढे गेलास की तिथं पाण्याची टाकी येईल आणि मग त्याला लागून एक पायवाट आहे. तिच्यानं गेलास तर तिथनं नीट बाराम खोताचं रान येईल. मग त्याला लागूनच भैरवनाथाचं मंदिर आहे. आलं का लक्षात? बाराम खोताचं नाव घेतल्यावर तो जरा चपापला. पण मग स्वतःला सावरत तो म्हणाला, बरं सांगितलं तुम्ही. पायवाटेनं जाईन मी. आभारी. हॉटेल मालकानं सांगितलेल्या त्या पायवाटेनं जाण्यासाठी
तो पाण्याच्या टाकीला वळसा घालून पुढे आला. टाकी बहुधा गेल्या 15-20 वर्षापूर्वी बांधली होती. त्याआधी लोक विहिरीमधून किंवा पंचायतीनं गावात लावलेल्या हातपंपावरून पाणी हापसून आणायचे. गाव बराच सुधारला होता असं येताना त्याला आढळलं होतं. पायवाटेवरून तो जरासा पुढे आला तसं त्याला तो भाग अंदुकसा आठवायला लागला. भैरवनाथाच्या मंदिराचा मागचा भाग होता. मंदिरात यायचा मुख्य रस्ता खोतांच्या घरासमोरूनच असल्यानं मंदिरात कोण आले हे खोतांना बरोबर कळायचं. जसं त्याला एकेकाळी कळायचं की कांता मंदिरात गेली आणि तोही काहीतरी बहाणा काढून घरातून लगेच बाहेर पडायचा. भैरवनाथाला 1.5 प्रदक्षिणा झाली की तो आणि कांता मंदिराच्या मागे असलेल्या खोतांच्या रानात भेटायचे. या मंदिरातूनच सर्व सुरुवात झाली होती त्या दोघांची. कांता ही खोतांच्या 2 घरं पलीकडे असलेल्या हारी कुलकर्ण्याची सून. वयाच्या 19व्या वर्षी लग्न होऊन आलेली. तिचा नवरा दिगंबर तसा तिच्यापेक्षा 6-7 वर्ष तरी मोठा होता. गावापासून जवळ उमलगाव ते शाळेत प्राथमिक शाळेत तो शिक्षक होता. दिसाला यथा तथाच होता, पण 4 पोरीमधली दुसरी पोरगी उजवायची. ही कांताच्या आई बापाला घाई होती. त्याने घर आणि सासरची लोक पाहिली. मुलाला शाळेत नोकरी ते पाहिलं आणि पोरीचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून दिलं. कांता दिसायला अतिशय सुरेख, गोरीपान, अंगानं जशी चवळीची शेंग, पण 19व्या वर्षी देहावर एकीवपणा असा होता की पाहणाऱ्याची नजर खेळत राहायची. गावातली तरणी पोरं तिच्या घराजवळून उगाचच ये जा करायची. मंदिराला न जाणारी पोरं सुद्धा नियमित मंदिराला जायची यायची. हरिभाऊंना कांताला सून करून आणल्यावर लगेच जाणवलं की आपण घरी जळता निखारा आणलाय. आता तो सांभाळावा लागेल कायम. पण दिगंबराला हे जमेल का अशी काळजी त्यांना लागूनच होती. आणि नेमकं तसंच झालं. बाराम खोताचा धाकटा मुलगा गजानन ऐन भरातला, 24 वर्ष वय, पण देखना रुबाबदार, नजरेत भरावा असा. बारामखोत गावचा सरपंच थोरला भाऊ शंकर तो शेतीवाडी पाहायचा. गजाननला फार काही काम नसायचं. लग्न झालं होतं. एक मूल नुकतंच झालेलं. बाळंतीण कुसुम ती अजून माहेरीच होती. त्याशी जेव्हा भैरवनाथाच्या मंदिरात कांताशी नजरानजर झाली तेव्हापासून तो वेडावला होता. त्याचं देहभान हरपला. दिवस रात्र कांताचा ध्यास लागला त्याला. दोन्हीकडचं गवत वाळलेलं. ठिणगी पडायला वेळच लागला नाही. त्या दोघांच्या आधी मंदिरात, मग मंदिराच्या पाठीमागील खोतांच्या शेतात भेटी गाठी व्हायला लागल्या. आपण दोघं विवाहित आहोत. समाज, कुटुंब आपल्याला काय म्हणेल या कशाची पर्वा न करता ते एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले. गजाननवर कधी जबाबदारी आलीच नव्हती, त्यामुळे परिणामांची पर्वा कधी त्याला नव्हती. कांताला तर तिचं लग्न हे जोखड झालंच होतं. देवानं दिलेल्या सौंदर्याचा तिला गर्व होता आणि अहंकार देखील होता. 19व्या वर्षी इतका होता की ती गजाननला सांगायला लागली, गजानन, अहो आपण दोघं जण गावातून निघून जाऊया, लांब मुंबईला जाऊया. आपण तिथं जाऊन प्रयत्न करूया. अहो आपल्याला सिनेमामध्ये हिरो हिरोईनचं काम मिळेल. अहो आपण देवाच्या कृपेनं दोघंही दिसायला खूप सुंदर आहे, रूपवान आहे. अहो ऐका ना, आपण जाऊया, लांब जाऊया पळून. तिथं आपल्याला काम मिळेल. तुम्ही आणि मी, बाकी कोणी नको आपल्याला. चला ना, जाऊया आपण मुंबईला, पळून जाऊया. तिच्या प्रस्तावानं गजानन समोर मोठंच धर्मसंकट उभं राहिलं. त्याला कांता हवी होती, पण त्यासाठी या निवांत आयुष्यावर पाणी सोडायची आणि घरादाराचा, बायको मुलाचा त्याग करायची त्याची मानसिक तयारी नव्हती. पण कांतानं त्याला झपाटून सोडलं होतं. तिची आटच होती. हे बघा, मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला मुंबईला घेऊन गेलात तरच राहील आपलं प्रेम, नाहीतर तुम्ही मला विसरा. मी नाही तुमची होणार. शेवटी गजाननानं मनाची तयारी केली. एकदा बायकोच्या माहेरी जाऊन आपल्या लेकराला, विश्वेशला, त्यानं डोळे भरून पाहून घेतलं. साध्या भोळ्या कुसुमला पण जन्मठेप देतोय
याची त्याला जाणीव झाली. आणि क्षणभर एक त्याला असं वाटलं, उडत गेली कांता. पण पुन्हा कांताचं लावण्य त्याला तिच्याकडे ओढतच होतं. शेवटी कांता जिंकली. 8 दिवसातच दोघे जण मध्यरात्री खोतवाडीवरून त्या जाणाऱ्या सावंतवाडी मुंबई गाडीनं कायमचे गायब झाले. मोठी गोड स्वप्न घेऊन दोघे जण मुंबईला आले. सुरुवातीला लॉजवर नवरा बायको म्हणून राहिले. दोघांनी थोडे पैसे आणि हाताला लागतील तितकं सोन्याचं दागिने हे निघताना बरोबर घेतले होते. सिनेमामध्ये काम मिळवून देणाऱ्या त्या एजंट लोकांच्या फाशी लागून लॉजची बिलं भरून ते लवकरच आपले सारे दागिने विकून बसले. होते नव्हते ते सारे पैसे 7-8 महिन्यात संपले. एवढं सगळं करून सुद्धा दोघांना कुठं हिरो हिरोईनचा रोल तो सोडाच, पण साधा साईड रोल सुद्धा मिळणं मुश्किल झालं होतं. शेवटी पोट भरण्यासाठी गजानन खटपट करून एका स्टुडिओत सेट लावण्याच्या कामावर रोजंदारीवर तो तिथं रुजू झाला. हिरोईन होण्याची स्वप्न चक्काचूर झालेली कांता एका डान्स मास्टरच्या ग्रुपमध्ये बॅकग्राऊंडला हिरोईनच्या मागे नाचायला लागली. दोघांचं आधीच लग्न झालं असल्यानं कायदेशीर लग्न लावणं शक्य नव्हतं. मग ते एका झोपडपट्टीत भाड्यानं खोली घेऊन राहायला लागले. गजाननला आता उपरती होत होती. घरची बायको पोराची सतत आठवण व्हायची. पण आता परतीचं दोर कापलं गेलं होतं. 4-5 वर्षांनी गावातला एक माणूस त्याला मुंबईत भेटला आणि त्याच्याकडून त्याला कळालं की कांताचे सासरे हरिभाऊ त्या धक्क्यानं 3-4 महिने जगू शकले. त्यांच्या पत्नीनंही त्यांच्यानंतर 6 महिन्यात आपलं प्राण सोडलं. बाहुक मनाच्या दिगंबराला हे सारं धक्क पचवता आलंच नाहीत. तो भ्रमिष्ठासारखा वागायला लागला. त्याची नोकरी सुटली. दिवसभर घरात बसून हसत किंवा रडत राहायचा. अपराधी भावनेपोटी खोतांच्या घरून 2 वेळचं जेवण त्याला यायचं. ते तो कधी खायचा, कधी भिरकवून द्यायचा. कुलकर्ण्याच्या घराची पूर्ण वाताहत झाली. खोतांकडे परिस्थिती फार वेगळी नव्हती. गजाननच्या आईनं ते दोघं पळून गेल्यावर अंतरून धरलं आणि 1.5 वर्षातच त्या माऊलीनं खंगून जीव सोडला. बाराम खोताचा गावातला सारा रुबाब हा कमी झाला. 25 वर्ष सरपंच असलेल्या खोतांना आता विरोध व्हायला लागला आणि ते गावच्या राजकारणातून बाहेर पडले. कुसुमवर अकाली वयात हा मोठा आघात होता. पण तिनं समजूतदारपणे परत सासरी येऊन आपलं घर सावरलं. मनानं खचलेल्या सासऱ्यांची आणि विश्वेशची ती काळजी घेत दिवस काढायला लागली. शंकर आणि त्याची बायको अकारण तिच्याशी तुटकं वागायला लागले. पण तिनं तेही समजून घेतलं. 25 वर्ष या साऱ्या घटनाक्रमाला आता 2.5 दशकं लोटली होती. 25 वर्ष कांताबरोबर बिन लग्नाचा संसार झाला. शेवटी टीबी झालेल्या कांताचे 6 महिने सेवाही केली. पण अखेर 1 महिन्यापूर्वी कांताने एक्झिट घेतली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आयुष्याच्या 50च्या उंबरठ्यावर दी एंडकडे आपली वाटचाल सुरू आहे. आयुष्याच्या शेवटाकडे वाटचाल सुरू आहे. मग मात्र त्यानं निर्णय घेतला, एकदा माझ्या कुसुमला आणि विश्वेशला डोळं भरून पाहून येऊया. आणि त्यासाठीच तो आता त्या भैरवनाथाच्या मंदिरामागील त्या पायवाटेवर येऊन खोतांच्या शेतानजीक उभा होता. या शेतातच तो आणि कांताला गावाला लपून भेटत असायचे. कांताच्या आठवणीनं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. गजाननं पुसलं आणि मंदिराच्या मागील कमानीतून तो मंदिरात आला. मंदिरातही आता खूप सुधारणा झाली होती. मंदिरासमोरच्या जागेत मोठा भव्य मंडप बांधला गेला होता. 4ही बाजूनी भिंत उभी झाली होती. फरशी संगमरवरी झाली होती. छानसा रंग मंदिराच्या भिंतींना कळसाना चालला होता. मंदिराबाहेर दुकाने आली होती. एकंदर मंदिरालाही सुबत आली होती. मंदिरात बरीच लोक दर्शनाला दिसत होती. पाणपोई आणि पाय धुवायला एक नळ हौदी दिसत होता. तो एका कोपऱ्यात आपली बॅग ठेवून नळावर पाय धुवून दर्शनाला गाभाऱ्यात शिरला. गाभाऱ्यातला गुरव देखील तरुण दिसत होता. पिढी इथंही बदलली होती. गुरवानं त्याच्याकडे एकदा निरखून पाहिलं, पण त्याला काही खुणगाठ लागली नाही. प्रदक्षिणा घालून भैरवनाथाला पुन्हा एकदा नमस्कार करून तो आपल्या बॅगला घेऊन एका कोपऱ्यात जाऊन बसला. रात्री प्रवासात पूर्ण झोप न झाल्यानं आणि गार वारं लागल्यानं त्याला लगेचच डुलकी लागली. तो तिथंच लवणला.
1.5-2 तासाने त्याला कोणीतरी हलवलं. समोर गुरवाचा मुलगा होता. त्यानं विचारलं, ओ काका, इकडे कुणाकडे आलाय गावात? कधी पाहिलं नाही तुम्हाला? गजानन गडबडला. त्यानं थातोर मातोर सांगून वेळ मारून नेली. आता झालेल्या आरतीचा प्रसाद म्हणून 1 केळ गुरुवानं त्याच्या हातात दिलं. त्यानं ते सोलून खाल्लं. मंदिरात येणारे जाणारे लोक त्याला आता निरखायला लागले होते. काही वयस्कर बाया बापेंच्या नजरेत त्याला ओळख दिसायला लागली. तसा तो उठला आणि मंदिराच्या पाठी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला. पण एव्हाना गावात वार्ता पसरली होती. गजा खोत परत आलाय आणि पण त्याच्याबरोबर कुळकर्ण्याची सून नाही आली. ही बातमी कुसुमच्या कानावर गेली. तिच्या मनात काहूर उठलं. काल असेल आपला नवरा, काल असेल परत नवरा. कायमचा आलाय की केवळ भेटायला आलाय? विश्वेश त्यांना कसा सामोरा जाईल? बाप म्हणून की उभ्या जन्माचा दावेदार म्हणून? दुपार उलटून आता संध्याकाळ होत आली होती. गावची जुनी लोक मंदिराच्या मागे येऊन हळूच गजा खोताला पाहून कोणी त्याच्यावर हसत होतं, तर कोणी त्याच्या अवस्था पाहून हळहळत होतं. गजाननला मात्र घरी खोताच्या वाड्यात यायचा धीर होत नव्हता. कुसुमलाही त्याला येऊन पाहायचं धाडस होत नव्हतं. ती बातमी विश्वेशच्या कानावर गेली. तसा तो तनतन करत घरी आला. आईला घेऊन मंदिराशी आला. येवाना संध्याकाळ होत आली होती. विश्वेशनं आपल्या जन्मदात्या बापाला ठणकावलं, हे बघ बाबा, तुझ्या करणीनं जे भोग भोगायचं ना, ते मी आणि आईनं 25 वर्ष भोगलंय. माझा वाघासारखा आजा शेळी होऊन जगला रे, शेळी होऊन जगला आणि मेला. माझे नातेवाईक, माझा सख्खा काका मला दूर झाला. हरी कुळकर्ण्याच्या घराची नासाडी झाली. दिगंबर अजून वेडा होऊन गावभर फिरतोय. अरे तू माणूस आहेस का राक्षस आहेस रे, नालायक माणसा? आणि एवढं झाल्यावरही तुझी हिंमत झाली या गावात यायची? तुला काय वाटतं का एवढी हिंमत झाली तुझी? मध्ये बोलायचा प्रयत्न करणाऱ्या कुसुमला थांबवत तो आईला म्हणाला, हे बघ आई, या हलकट माणसाला कोणी सहानुभूती दाखवायची गरज नाही. त्याला घराची मी पायरी चढू देणार नाही आणि खायला एक घास सुद्धा वाढणार नाही. अरे तळतळात लागून मरायचा ते अजून जगतोयस तू? कुठं जगायचं रे, ते जग तू. पण आजच्या नंतर तू पुन्हा मला या गावात दिसता कामा नाहीसा. तू आम्हाला 25 वर्षापूर्वी मेला होतास. चल आई, चल इथून तू, ही आपल्याला मेला आहे. चल आई. आईचा हात धरून विश्वेश तिला घेऊन निघाला. जाताना कुसुमनं एकदा नजर फिरवून आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. पदरानं हळूच डोळं टिपलं. गजाननच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हतं. तो या गोष्टीसाठी कदाचित मनाची तयारी करूनच आला होता. रात्री 9ची मुंबईची बस पकडण्यासाठी तो स्टँडवर संध्याकाळी 7ला येऊन बसला. या गावाचा वार आता परका होता. हे गाव त्याला परकं झालं होतं. सकाळपासून 1 प्लेट भजी आणि गुरुवानं प्रसादात दिलेली 1 केळ सोडून त्याच्या पोटात काहीच गेलं नव्हतं. अजून वेळ होता म्हणून तो तिथंच बस स्टँडमध्ये बसला. त्या बाकावर लवणला. कोणीतरी त्याला हलवलं. तशी त्याला जाग आली. एका 10-12 वर्षाचं पोरगं त्या झोपलेल्या बाकाशी उभा होता. त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती. तुम्ही गजा खोत ना? तुमच्या बायकोनं कुसुम मावशीनं तुम्हाला जेवण पाठवलं. या गाडीत बसायच्या आधी खाऊन घ्या अशी म्हणली ती. गजानन पुढं काही बोलायच्या आधीच तो मुलगा सटकन निघून गेला. त्यानं बस स्टँडवर उभ्या एका माणसाला वेळ विचारली. 8:15 वाजल्या होत्या. मुंबई गाडी 1 तासात येणार होती. त्याला भूकही लागली होती. तोंड धुवून यायला तो बाकावरून उठला. नळावर तोंड धुवून तो जागेवर येत होता आणि तेवढ्या त्यानं पाहिलं. एक दाढी आणि केस प्रचंड अस्ताव्यस्त वाढलेल्या रापलेल्या चेहऱ्याचा माणूस त्याची जेवणाची पिशवी उचलत होता. त्यानं लांबूनच हाक दिली, ए बाबा, ए ए, अरे थांब, अरे माझं जेवण आहे त्यात, अरे थांब. पण त्याची हाक ऐकून त्या माणसानं गजाननकडे एकदा पाहिलं. विचित्र हसला आणि जेवणाच्या पिशवीसह धूम ठोकली. गजानन त्याला पकडायला धावला, पण तो बराच दूर जाऊन दिसेनासा झाला.
स्टँडवर नुकताच बसमधून उतरलेला एक वयस्कर माणूस त्याला म्हणाला, काय र बाबा, अरे तुझं बी जेवण पळवलं का र त्या येड्या दिग्यानं? काय येड लागलंय त्या माणसाला बघा. बामणाचा दिग्या कुलकर्णी, त्याची बायको खोताच्या गजानं पळवली. आता दिग्या रोज लोकांची जेवण पळवतोय. कुणाची करणी आणि कुणाची भरपाई. गजानन त्याच्या बाकावर येऊन मटकन बसला. त्याच्या डोळ्यातून अखंड धारा व्हायला लागल्या. त्यानं दिगंबरच्या आयुष्याच्या केलेल्या धुदानीची हीच भरपाई होती. कुसुमच्या हातचं शेवटचं जेवण ही त्याच्या नशिबी नव्हतं.